हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज बनवणार आहोत आपण फराळाचं. तर काहीतरी चटपटीत असं फराळाचं करूया. तर मला आज आहे उपवास. तर म्हटलं चला खिचडी खाऊन बोर होते, म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया. आणि मी हे नेहमीच बनवते, पण आता माझ्याकडे बटाटा किंवा बनाने, कच्चे बनाना वगैरे केळी नाही आहेत, तर साधा सिंपलच बनवणार आहे. तर म्हटलं चला सर्वांसोबत शेअर करूया. तर सर्वात आधी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकणार आहोत. 1 चम्मच बस होते. त्याला छान गरम होऊ द्यायचं. त्यासाठी काय काय घेतलं बघा मी. तर 1 प्लेट एवढे मखाने, आताच्या पुरतंच स्वतःपुरतंच बनवत आहे मी, म्हणून 4-5 बदाम, 4-5 काजू आणि थोडेसे शेंगदाणे. तर इथं तुम्ही जर कोकोनट खात असाल उपवासाला तर टाकू शकता. तीळ, कोकोनट, खोबरं आपलं खिसून, पण मी खोबरं तीळ खात नाही उपवासाला म्हणून स्किप केले. तर हे मखाने आहेत ना, आपण छान भाजून घेऊ तुपात क्रिस्पी होईपर्यंत. आणि तुपात भाजले ना खूप छान एक सुगंध येतो त्याला. नाहीतर काय होतं, मखानेचं थोडंसं एक असं हे असते ना फ्लेवर, तो लागतो. म्हणून मग ह्याला तुपात छान असे भाजून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत छान. आणि थोडा गॅस आहे ना मीडियमच ठेवायचा, जास्त बारीक करायचा नाही तर हे असे चेंबतात, असे बारीक होतात. म्हणून मग मीडियम गॅसवरच भाजायचे. 5 मिनटं भाजायचे, 2 मिनटं भाजायचे, 1-2 मिनिट. जास्त वेळ भाजायची गरज नाही मखाण्यांना, ते ऑलरेडीच हे असतात भाजलेले. हलके गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला, कारण थंडीचे दिवस आहेत ना, तर वातड होतात म्हणून. तर हलके भाजून घेतलेले आहेत. याला एका बाउलमध्ये काढते मी. तर तुम्ही नक्की बनवून बघा, असं चटपटीत चिवडा खूप छान लागतो. यानंतर परत 1 चम्मच आपण तूप घालूया. तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही थोड्याशा तेलामध्ये फ्राय करू शकता. त्यामध्ये आपण आता शेंगदाणे हे भाजून घेऊ. हे पण आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे. तर बघा किती छान असे क्रिस्पी भाजले गेलेले आहेत. यामध्ये सगळं आपण हे काढून घेऊया. तर हे छान असे भाजून झालेले आहेत, काढून घेतले. आता थोडंसं तूप आहे कढईमध्ये, तर थोडे मनुके टाकूया. मनुके नक्की टाका, खूप छान टेस्ट येते, गोड अशी मस्त चटपट्या. याला काही जास्त भाजायची गरज नाही, तूप आहे. आपला गॅस बंद केला तरी चालेल, कारण कढई आपली ऑलरेडी गरम आहे तूप होतं म्हणून छान असं थोडंसं भाजून टाकायचं. तुम्ही लगेच खाण्यासाठी करत असाल तर भाजून नाही टाकले तरी चालतात मनुके. तर बघा छान हे पण याच्यात काढून घेते. तर याला छान मिक्स करून घेऊ चमच्यानी. आणि यावरती आता थोडेसे मसाले घालणार आहोत आपण. थोडीशी मिरची पावडर, एकदम थोडी. त्यानंतर आमचूर पावडर, तर थोडीशी आमचूर पावडर टाकायची. आणि त्यानंतर आपलं मीठ टाकायचं. थोडंसं मीठ. आणि यानंतर आपल्याला 1 चम्मच पिठी साखर. तर माझ्याकडे नव्हती तर मी मिक्सरमधून काढले. पिठी साखर स्किप न करता नक्की टाका, खूप छान टेस्ट येते. एक चम्मच टाकायची. तर थोडी आधी टाकली, थोडी आता अर्धा चम्मच टाकते. आता सगळं टाकून झालेलं आहे. याला छान मिक्स करूया. हाताने छान मिक्स करून घेते, चम्मचने केले तरी चालतील. तर तुम्हाला आवाज ऐकूच आला असेल,
किती छान कुरम कारम झालेलं आहे. तर कसं वाटलं फराळी चिवड्याचं आपला स्नॅक्स नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.